कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। केडीएमसीच्या वसंत व्हॅली शासकीय प्रसूतिगृहात 1 दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे। या मृत्यूबाबत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे। नातेवाईकांच्या माहितीनुसार बाळाला वेळेत ऑक्सिजन न लावल्यामुळे तिचा मृत्यू झाला। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झाल्यानंतर तब्बल 1.5 ते 2 तास ही माहिती लपवून ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणामुळे मृत बालिकेच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शिवसेना अधिकाऱ्यांसह रुग्णालयात गोंधळ घातला। या घटनेनंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मृत बालिकेच्या कुटुंबियांनी संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील स्पॉटवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वाइफ को एडमिट किया था। सुबह 8:58 पे मेरी बच्ची का जन्म हुआ। डॉक्टर ने बोला थोड़ा कॉम्प्लिकेशन है, उसको ऑक्सीजन लगाएंगे। ठीक है, 3 दिन तक ऑक्सीजन में रखेंगे। नॉर्मल डिलीवरी हुई थी। ठीक है, कल के दिन में वो लोग ने ऑक्सीजन लगाया डे में, रात के टाइम में लोग ने ऑक्सीजन नहीं लगाया। ठीक है, नहीं लगाया। आज मॉर्निंग में भी बच्ची थोड़ी ठीक थी, 7 साढ़े 7 बजे तक ठीक थी। उसकी माँ ने बच्ची को दूध पिलाया। दूध पिलाने के बाद में थोड़ा वही हुआ, डॉक्टर को बुलाए, स्टाफ वालों को बोला, स्टाफ वाले कोई नहीं आया, ना ऑक्सीजन लगाया ना कुछ हुआ। तो वैसे मेरी बेटी डेथ हो गई। वो लोग ले जाके टेबल पे खाली रख दिया बच्चे को टेबल पे रख दिया और कुछ बोल भी नहीं रहे हैं कि क्या हुआ है, क्या कुछ कर रहे हैं, कुछ नहीं कर सकते। टेबल पे जाके रख रहे। बाद में 2 घंटे के बाद डॉक्टर दूसरी आके चेक करती है, अरे बच्चे की डेथ हो गई है। वो भी मेरे आने के बाद में 10:30 बजे। ये लोग झूठ बोले, कुछ बता ही नहीं रहे कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है। मेरे बच्चे को एटलीस्ट कम से कम आपको मालूम पड़ा, बच्चे की माँ ने आपको बोला है कि प्रॉब्लम हुई है, आके देखो तो एटलीस्ट इनिशिएटिव लेके करना तो चाहिए। ये लोग ने कुछ नहीं किया। ये लोग की लापरवाही की वजह से मेरे बच्चे की डेथ हो गई। 1 दिन की मेरी बच्ची थी। आज इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात 1 दिवसाचं बाळ मृत झालेला आहे। इथे मी ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे उत्तरं नव्हते। मी त्यांना विचारलं की तुम्ही बेबी जन्माला आल्यानंतर किती तासाच्या इंटरव्हलने तुम्ही चेक करत असता, तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की दिवसातून 1 वेळा आम्ही चेक करतो। आमच्याकडे पूर्ण त्या संदर्भात रेकॉर्डिंग आहे आणि आज असा हा निंदनीय प्रकार घडलेला आहे। 1 दिवसाचं बाळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णात मृत होतं, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही आहे। आणि इथला जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे, डॉक्टर आहेत, यांच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि अत्यंत दुर्दैवीरित्या त्या बाळाचा इथे मृत्यू झालेला आहे। माझे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना एकच सांगणं आहे, तुम्ही लोकांकडून कर वसूल करता लोकांना सुविधा देता का, हा माझा त्यांना सवाल आहे। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। विदर्भ सिटी न्यूज, कल्याण।